हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार दोस्तांनो. नव्या वर्षाची नवी सुरुवात तर छानच झाली आहे. पहिल्याच महिन्यातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आपण उत्साहाने साजरा केला नाही का? कारण भारतीय संस्कृतीतला प्रत्येक सण आपल्याला एक संदेशही देत असतो आणि हा सण देशभरामध्ये तर विविध ठिकाणी विविध नावाने साजरा केला जातो. आता बघा, मकर संक्रांती हा सण माणसांच्या परस्पर संबंधांमध्ये स्नेह आणि माधुर्य हवे असा संदेश देतो. म्हणूनच सामाजिक दृष्टीनेही हा सण महत्वाचा ठरतो. चला तर मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोलत आज थोडा अभ्यास आणि थोडी मस्ती करा. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. मधुलिका, आपला भारत देश बघ ना किती सणांनी नटलेला आहे. हो ना, प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता तरी सण हा असतोच असतो. अगदी आपण डिसेंबर पर्यंत नाताळ सण साजरा केला आणि आता जानेवारी उजाडल्यावर सगळेजण नव्या सणाची वाट पाहतायत. आणि सुरुवात होते ती म्हणजे संक्रांतीपासून. हो तर मस्त मस्त तिळगुळ खायचा किंवा तिळाची वडी खायची आणि पतंग उडवायचा. आणि यातही प्रत्येकाचा चॉईस असतो हा का, की तुला एखादा सण आवडणार, मग मला एखादा सण आवडणार, मग आपण आपल्या आवडत्या सणाची वाट पाहत राहणार. मग त्यात कसं होतं की आपण सगळे सण तितक्याच आनंदाने आणि जल्लोषाने साजरे करायला लागतो. येस, प्रत्येक सण साजरा करण्यामागचं कारण वेगळं असतं, ती साजरा करण्याची पद्धत वेगळी असते. एकूणच काय, प्रत्येक सणाचं वैविध्य हे वेगवेगळं असतं. आणि याच वैविध्यांमुळे एखाद्याला एखादा सण आवडत असतो. यासाठीच आपण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना अभ्यासही मधुलिका सणांबद्दलचाच दिलेला आहे. अरे वा, काय विचारलंय ग आपण त्यांना प्रश्न? आपण त्यांना विचारलंय की तुम्हाला कोणता सण आवडतो आणि तो सण का आवडतो हे मित्रांना सांगा आणि आम्हालाही सांगा. मित्रांना तर मुलांनी सांगितलंच आहे, पण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा सांगितलेलं आहे. तर बघूयात आज कोणाला कोणता सण आवडतो, तर कोणाशी बोलायचंय. आज आपण बोलायचंय परी बोपचे या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी, जी तालुका आणि जिल्हा गोंदिया इथे राहते. तिच्या बरोबरच तिची आई लक्ष्मी बोपचे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग आता आपण बोलूयात परी सोबत. नमस्कार लक्ष्मीताई. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? मी बरी आहे, तुम्ही कसे आहे मॅडम? आम्ही पण एकदम मस्त मजेत. आम्हाला सांगा की आता परी अंगणवाडीमध्ये आहे, बरोबर? बरोबर. मग तुम्ही तिला काही गाणी, काही कविता किंवा काही गोष्टी सांगता का? हो, सांगतो ना. आणि मग ती सुद्धा आता कविता सादर करायचा किंवा गोष्ट सांगायचा प्रयत्न करते का? हो, करते मॅडम. मस्त. तुम्ही तिला कुठे कुठे फिरायला घेऊन जाता? कधी आम्ही गेलो तर घेऊन जातो. बगीच्यामध्ये घेऊन गेलो होतो ना मॅडम, सहलीला.
अरे वा. आणि तिने काय काय पाहिलं बगीच्यामध्ये हे ती सांगते का आता व्यवस्थित काही विचारलं तर? हो सांगते ना मॅडम. अरे वा. आणि रोज अंगणवाडीमध्ये काय शिकवतात? कुठलं गाणं शिकवलं? नवीन काहीतरी शिकवलं असेल हे पण सांगते का ती? हो सांगते. मस्त. आणि परीमधली अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला घरच्या मंडळींना खरंच खूप आवडते? शाळेतून आल्याबरोबर अभ्यास सांगते, टीचरनं हा शिकवला म्हणून गाणी सांगते. बरं, मस्त. आता आम्हाला या परीशी गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो आहे ना. नमस्कार मॅडम. हॅलो परी, कशी आहेस तू? चांगली आहे. आणि आता काय करत होतीस? बाहेर गेलो होतो. बाहेर गेली होती. आणि बाहेर जाऊन तू तिकडे काय काय केलंस बरं? जेवण केलं. जेवण केलं. काय काय जेवलीस तू? पुरी, जेवण, कांदा, जलेबी, कुरकुरे. अरे वा. आणि हे सगळं खाऊ तुला खायला आवडतो? फिरायला आवडतं का? अभ्यास करायला आवडतो? आणि खेळायला पण आवडतं का? आणि सुट्टी पण आवडते का? मस्त. मग चल आता आम्हाला पटकन सांग की तुला दिवाळी हा सण का आवडतो बरं? साफसफाई. दिवाळीमध्ये तुम्ही फराळ करता का? काय काय बनवलं होतं बरं आईने यावर्षी? पुरी, शंकरपाळी, शंकरपाळी. वा. चिवडा, लाडू. अरे वा. आणि मला सांग, मग तू रांगोळी पण काढली होती का घरासमोर? तुम्ही आकाश कंदील लावला होता का? कुठल्या रंगाचा होता आकाश कंदील? लाल. वा. तुझा फेवरेट कलर आहे का लाल? मस्त. आणि तू भाऊबीजेला काय काय केलंस बरं परी? भाऊ छोटासा आहे. छोट्या भावाला मी वाढलो. व्हेरी गुड. आणि मग त्याने तुला गिफ्ट काय दिलं? पैसे. अरे. आणि मग त्याचं तू खाऊ घेतलास का? मस्त. बरं आम्हाला सांग, तुला असं खेळायला पण आवडतं का भरपूर? मस्ती करायला आवडते. मस्ती करायला आवडते. आणि मग तू खेळतेस का पण रोज? कुठले कुठले खेळ खेळते बरं परी? पेटीत, बॅट, बॉल. आणि काय खेळतेस अजून मैत्रिणींच्या सोबत? लपन छप्पन. अच्छा. आणि तुझ्या मैत्रिणींची नावं काय काय आहेत बरं? लावण्या. आणि आणि बरं, तुला छान छान गाणी शिकवली आहेत का अंगणवाडीमध्ये? मग त्यातलंच आम्हाला एक तुझं आवडीचं गाणं म्हणून दाखव ना. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ डर जाएगी, बाहर निकालो मर जाएगी, पानी में डालो तर जाएगी. वा. मस्त. आम्हाला सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय? काय स्वप्न आहे? अरे बापरे, पोलीस होणार तू? तुला भीती नाही वाटत चोरांना वगैरे पकडायची? नाही. एकदम शूरवीर आहे का परी? शाबास. परी, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय. बघ रेश्मा, महिना संपला ना की आपण कॅलेंडरचं पान पलटतो. बरोबर. म्हणजे काय तर आपल्याला माहिती असतं की नेमका तो महिना कधी संपतोय, म्हणजे 30 तारखेला, 31 तारखेला की 28 किंवा 29 तारखेला ते. खरंय. मुळात कसं आहे, यासाठी संख्या माहीत असणं गरजेचं आहे. ह्यातल्या सुद्धा मूळ संख्या कोणत्या, संयुक्त संख्या कोणत्या आणि त्या नेमक्या कशा ओळखायच्या हे सुद्धा कळायला हवं. मधुलिका, तुझ्या या सांगण्यामध्येच आपला प्रश्न दडलाय आजचा. काय सांगतेस? अगं 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण विचारलंय की मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कशाला म्हणतात हे माहिती करा आणि आम्हाला सांगा. मुलांनी या गणिताच्या प्रश्नाचा छान अभ्यास केलेला आहे आणि अचूक उत्तरं आपल्याला दिलेली आहेत. अरे वा, मुलं हुशार झाली आहेत म्हणजे. तर मग आता कोणत्या हुशार विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीशी बोलायचंय आपल्याला? आज आपल्याला बोलायचंय मानवी देवरे या जिल्हा परिषद शाळा वाजगाव इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी, जे तालुका देवळा, जिल्हा नाशिक इथे राहते. तिच्या सोबतच तिचे वडील अशोक देवरे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग बोलूयात आता आपण मानवी सोबत. अशोकजी नमस्कार. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहात आपण? व्यवस्थित आहे मॅडम. आणि कसा सुरू आहे मानवीचा अभ्यास? चांगला आहे. वा वा वा. मानवीच्या घरी कोणी अभ्यास घेतं की ती स्वतः करते बरं? मम्मी घेते. बरं, आम्हाला सांगा, मानवीमध्ये असे कोणते गुण आहेत जे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतात? हा, अभ्यास चांगले करते, शाळेत जाते. बरं, तुम्हाला तिच्याकडून काही अपेक्षा आहेत का? तिने काय करायला हवं? मला वाटतं करायला पाहिजे काहीतरी. हो ना, मग नक्की करेल. हो. आणि आता तिच्याशी बोलल्यावरच आम्हाला कळेल की तिला नेमकं काय करायचंय. आहे का मग मानवी आपल्या सोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा
आवडेल. हो हो आहे. हॅलो, हॅलो मानवी, कशी आहेस तू? चांगली आहेस मी. गुड. आणि तुझा अभ्यास कसा सुरू आहे? चांगला. शाबास. मग आम्हाला सांग की तुझा आवडता विषय कोणता आहे? मराठी. ओके. पण आज आम्ही गणिताचा अभ्यास दिलाय, तो तू केलायस का? हो. बरं, मग आता आपण थोडासा अभ्यास करूयात आणि मग बाकी गप्पा मारूयात. ओके. ओके. तर आम्हाला सांग की मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कशाला म्हणतात बरं? या संख्येला इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. बरोबर. मग तुला काही उदाहरणं देता येतील का? मूळ संख्या कोणत्या आणि संयुक्त कोणत्या? हो, 2, 3, 5, 7 इतर. हा, मी तुला काही संख्या देऊ, मग तुला सांगता येईल? हो. मला सांग की 80 ही मूळ संख्या आहे की संयुक्त? संयुक्त ज्ञानते. बरोबर. आणि 57 ही कुठली संख्या आहे? मूळ संख्या की संयुक्त संख्या? मूळ आहे, मूळ. बरोबर. गुड. आता आम्हाला सांग की तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय बरं? शिक्षक. आणि कोणता विषय शिकवायला आवडेल? मराठी? हो. ओके. बरं, मग तुला तर मराठी विषय एवढा आवडतोय तर तू आम्हाला कविता म्हणून दाखव किंवा काहीतरी छान वाचून दाखव पाहू. वलवार 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 नाव वलवली, वलवार नाव वलवली, वलवार नाव वलवली. नोकाच्या डोकही जलावरी, जलावरी, जलावरी. आहे सारबार मुलांवरी, मुलांवरी, मुलांवरी. लहानवीर महानवीर, लहानवीर महानवीर. रोखी वादळ वलवार वलवली, वलवार वलवार, वलवार नाव वलवली, वलवार नाव वलवली, वलवार नाव वलवली. व्हेरी गुड. छान म्हटलीस कविता. आम्हाला सांग की तुला शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आज सहभागी होऊन कसं वाटलं? छान वाटलं. यापूर्वी कधी तुझे कुठले फ्रेंड्स या शाळेमध्ये सहभागी झाले होते का या कार्यक्रमात? नाही. म्हणजे तू पहिलीच आहेस तर? हो. व्हेरी गुड. ओके मानवी, तुझ्याशी आणि तुझ्या बाबांशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. असाच छान अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू वेलकम. बाय बाय. बाय बाय. गणिताचा अभ्यास झाला रे झाला ना की मुलांना लगेच ब्रेक हवा असतो बघ. आणि तो पण खाऊचा ब्रेक नाही हा. हा, सोबत त्यांना मनोरंजन सुद्धा हवं असतं. गोष्टीचा खास करून त्यांना ब्रेक हवा असतो. चला तर मग आता आपण घेऊयात एक गोष्टीचा ब्रेक. पिप्सी ऐकतो प्रतिध्वनी. लेखन पायल आणि संजय मोलूर. चित्रांकन सोनाली जोहरा. मराठी अनुवाद दीपाली आंबेकर. ती एक थंडगार रात्र होती, पण पिप्सीला काही घरी परत यायचं नव्हतं. तेवढ्यात मँड्रा आणि बेडोमी या आपल्या मैत्रिणींबरोबर भटकताना रस्त्यावरच्या दिव्यांमध्ये त्याचे एरवी सुद्धा चमकणारे डोळे आणखीनच लकाकले. त्या दिव्यांच्या प्रकाशात उडणाऱ्या किड्यांना त्यावेळी पडत असणाऱ्या रिमझिम पावसाची जणू काही फिकीरच नव्हती. त्या किड्यांना बघून या तिघा वटवाघळांच्या तोंडाला पाणी सुटलं. पिप्सीला तर रात्रीच्या जेवणात डास खूप म्हणजे खूपच आवडायचे. यम यम यम, अजून एक गट्टम, पिप्सीचं गाणं सुरू झालं. आता तर त्या 3 मित्रांची स्पर्धाच लागली होती. ती म्हणजे एका तासात सर्वात जास्त डास कोण खातंय ही. शिकार सुरू केल्यावर पहिल्या अर्ध्या तासातच पिप्सीनं 150 किडे गट्टम केले. आजची रात्र फारच छान असणार होती. अचानक पिप्सीच्या कानात काहीतरी गुणगुणायला लागलं. त्यामुळं त्याने लगेचच जमिनीच्या दिशेनं झेप घेतली. बेडोमी नावाची त्याची मोठी वटवाघूळ मैत्रीण त्याच्या बाजूला आली. तिनं विचारलं, पिप्सी काय रे, काय झालं? बरा आहेस ना तू? नाही, माझा कान. पिप्सी विव्हळला आणि नागमोडी वळणं घेत जवळच्या फांदीवर जाऊन तो उलटा लटकला. दुखतंय. मँड्रा पिप्सीच्या आईला आणायला निघाली आणि बेडोमी पिप्सीला सोबत म्हणून बरोबर राहिली. पिप्सीला खूप विचित्र वाटत होतं. त्याला चक्कर येत होती आणि कोणीतरी आपला कान पिरगाळतंय असं वाटत होतं. कुठलीही हालचाल केली तरी दुखत होतं.
बेडोमीने तिच्या मोठ्या कानांनी पिप्सीच्या आईचा कानोसा घेतला. तिला भीती वाटत होती, ती लायरा नावाच्या वटवाघळाची. हे वाघूळ ना पक्षी, बेडूक आणि जखमी वटवाघळांना सुद्धा खातं बरं का. त्यानं पिप्सीवर हल्ला करू नये म्हणून बेडोमीनं पिप्सीला आपल्या पंखाखाली घेतलं. थोड्याच वेळात मॅन्ड्रा पिप्सीच्या आईला घेऊन आली. आईनं त्याला लगेच डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर एलानी त्याचे कान बारकाईने तपासले आणि मान हलवून त्या म्हणाल्या, किती गार पडलेत रे तुझे कान पिप्सी. तुला माहित नाही का, आपण पिपिस्ट्रेलस पावसात फारसं काही नाही करू शकत ते. पण तो काही पाऊस नव्हता, नुसती जरा रिमझिम सुरू. पिप्सी हळूच पुटपुटला. पण तेवढ्यात डॉक्टरांनी त्याच्या तोंडात औषध घातलं आणि त्या त्यांच्याकडच्या कागदावर काहीतरी लिहायला लागल्या. आपले कान अतिशय महत्वाचे आहेत रे पिप्सी, कारण आपण प्रतिध्वनी ऐकूनच आपले अन्न शोधून काढतो. तुला माहित आहे का प्रतिध्वनी म्हणजे काय ते? पिप्सीने मान हलवली. आता त्याला जरा बरं वाटायला लागलं होतं. डॉक्टर एला पुढे सांगू लागल्या, आपण किडे खाणारी वटवाघळं आपल्या नाकातून ध्वनी बाहेर टाकतो. हा ध्वनी आजूबाजूच्या गोष्टींकडे जातो आणि त्यांच्यावर आपटून तो आपल्याकडे परत येतो. मग त्यावरून आपल्याला कळतं की समोर कोणती गोष्ट आहे ते. आणि हो, हे प्रतिध्वनी वेगवेगळे असतात. जर एखाद्या किड्यावर आपटून ध्वनी परत आला तर आपण त्या किड्याला गट्टम करतो. मात्र जर तो एखाद्या झाडावर किंवा भिंतीवर आपटून आला तर आपण त्या गोष्टीला चुकवून दुसरीकडे जातो. पिप्सी उत्साहानं त्याच्याकडची माहिती सांगत होता. आई म्हणते की आपले कान रडार सारखे आहेत. पिप्सीचं दुखणं आता पार पळालेलं होतं. तो उत्साहानं डॉक्टर काय सांगतात ते ऐकत होता. डॉक्टर एला म्हणाल्या, हो बरोबर, माणसं विमानतळ, जहाज, पाणबुड्यांमध्ये रडारचा वापर करतात. आपण आपल्या संवेदना वापरून अन्न शोधतो. आपल्या नाकात आणि कानात एवढी शक्ती असते की खरं म्हणजे आपल्याला डोळ्यांची काहीच गरज नसते. म्हणूनच तर आपले डोळे इतके छोटेसे असतात ना. आणि डॉक्टर, म्हणूनच आपण माणसांच्या जवळ गेलो की ती आरडाओरडा करतात का? जणू काही आपण त्यांच्या केसातच अडकून बसणार आहोत. त्यांना असं वाटत असतं की आपल्याला काही दिसतच नाही. धन्यवाद डॉक्टर एला, पिप्सी म्हणाला. ठीक आहे, ठीक आहे. आता हे सगळं नीट लक्षात ठेवायचं. आणि आता आजची शिकार पुरे झाली बरं का. बाकीचे डास मारण्याचा पराक्रम आता उद्या करा. डॉक्टर एला हसून टाटा करत म्हणाल्या. वटवाघळांबद्दल पिप्सी आणि मॅन्ड्रा ही छोटी वटवाघळं आहेत. त्यांची शास्त्रीय नावं आहेत पिपिस्ट्रेलस टेनुइस आणि पिपिस्ट्रेलुस कॉरोमॅन्ड्रा. यांना माणसांच्या जवळ राहायला आवडतं. ही वाघळं इमारतींमधल्या भेगात, छतांच्या कौलाखाली, खिडकीच्या खाली, फोटो फ्रेम्सच्या मागे आणि कधी कधी झाडाच्या ढोलीत सापडतात. बेडोमी या वटवाघळाला इंग्रजीमध्ये लेसर वूली होर्स शू बॅट असं म्हणतात. ते भारत आणि श्रीलंका इथल्या जंगलात सापडतं. त्याचं शास्त्रीय नाव रायनोलोफस बेडोमी असं आहे. लायरा हे एक मेगाडेर्मा लायरा कुळातलं वाघूळ आहे. या मांसाहारी वाघुळांना शास्त्रज्ञ खोटी म्हणजे फॉल्स व्हॅम्पायर बॅट्स असं देखील म्हणतात. डॉक्टर एला या सगळ्या वटवाघळांच्या पिपिस्ट्रेलस या वंशाचं प्रतिनिधित्व करतात. आपल्याला त्यांचा आवाज ऐकू येत नाही, माणसांना ऐकू येणार नाही असा ध्वनी वटवाघळं निर्माण करत असतात. असा वरच्या पट्टीतला ध्वनी ऐकण्यासाठी शास्त्रज्ञ एका कॉम्प्युटरला जोडलेल्या उपकरणाची मदत घेतात. वटवाघळांनी निर्माण केलेला ध्वनी घन पदार्थांवर जाऊन आपटतो, त्यामुळं प्रतिध्वनी तयार होतो. पिप्सीप्रमाणेच पाणबुड्या सुद्धा अशाच प्रकारे रडारच्या प्रतिध्वनीचा उपयोग करून पाण्याखाली असणाऱ्या आजूबाजूच्या गोष्टींचा अंदाज घेतात. ध्वनीचं वहन समुद्राच्या पाण्यात हवेच्या तुलनेत 4पट वेगानं होतं. आश्चर्य म्हणजे जेव्हा काही लोक आपली दृष्टी गमावतात तेव्हा त्यांची श्रवण क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढते.
प्रतिध्वनीचा वापर करून असे लोक मार्ग शोधू शकतात. रेश्मा बघ ना, गोष्ट ऐकताना कधीतरी हसायला येतं, कधीतरी रडायला येतं, कधीतरी आपण सिरियस होतो किंवा एखादा प्रश्न सुद्धा पडतो. बरोबर. असेच आपल्याला बदल की नाही वातावरणात सुद्धा पाहायला मिळतात. अचानक पाऊस पडतो, थंडीच्या दिवसांमध्ये खूप गारठायला होतं, कधीतरी उन्हाळ्यात सुद्धा हलकीशी का होईना पण पावसाची हळूच सर सुद्धा येऊन जाते. करेक्ट. आणि हे सगळे असे बदल का होतात? म्हणजे फक्त समुद्र सपाटीजवळच होतात की डोंगराळ प्रदेशात सुद्धा होतात? हे जाणून घ्यायचं असेल ना तर भूगोलाचा अभ्यास हा पक्काच असायला हवा. खरंय मधुलिका. म्हणूनच मधुलिका आज आपल्याला जरासं समुद्र सपाटी जवळ जायचंय. म्हणजे नेमकं काय करायचंय ग? अगं 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय की समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब जास्त का असतो हे मित्रांना सांगा. आता हा हवेचा दाब ओळखण्यासाठी आपल्याला समुद्र सपाटीजवळ जायला हवं ना. अरे हो, खरंच की. चल मग आपण आता या माहितीच्या माध्यमातून जरासं समुद्र सपाटीजवळच्या अभ्यासाकडे जाऊयात. हो, चला जाऊयात. हवेच्या दाबामुळे वारे व वादळे निर्माण होतात. एखाद्या ठिकाणची समुद्र सपाटीपासूनची उंची हवेच्या दाबाच्या आधारे मोजणे शक्य होते. हवेच्या दाबामुळे आरोह पर्जन्याची निर्मिती होते. हवेच्या दाबाचा सजीवांच्या श्वसनक्रियेवरही परिणाम होतो. समदाब रेषा. समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात त्या रेषेला समदाब रेषा असं म्हणतात. तुम्हाला माहित आहे का, जसे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मोजतात त्या पद्धतीने हवादाब हा मिलीबारमध्ये मोजतात. हवेचा दाब हा मिलीबार या एककात मोजला जातो. त्यासाठी हवा दाब मापक हे उपकरण वापरलं जातं. पृथ्वी पृष्ठाजवळची हवेच्या दाबाची नोंद या उपकरणाद्वारे केली जाते. या आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल की विषुववृत्तीय प्रदेशात हवेचा दाब सर्वात कमी आहे, तर ध्रुवीय प्रदेशात हवेचा दाब हा जास्त आहे. काही समदाब रेषा या सरळ दिसत आहेत. काही समदाब रेषा या वक्राकार स्वरूपाच्या आहेत. दक्षिण गोलार्धातील समदाब रेषा सरळ आहेत, तर उत्तर गोलार्धातील समदाब रेषा वक्राकार स्वरूपाच्या आहेत. समुद्र सपाटीवर हवेचा दाब हा 1013.2 मिलीबार एवढा आहे. मुलांनो, तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की विषुववृत्तावर हवेचा दाब कमी असतो, तर आर्टिक्ट वृत्तावर हवेचा दाब जास्त असतो. आपल्याला माहीत आहे की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीशी निगडीत असलेल्या सर्वच गोष्टी पृथ्वीला जखडून राहतात. यामधून वायुरूपात असलेली हवा देखील सुटत नाही. म्हणजेच पृथ्वी आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीने हवेला आपल्या दिशेने खेचते. त्यामुळे वातावरणातील हवा पृथ्वी पृष्ठाकडे ओढली जाते. म्हणून समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब जास्त असतो. वातावरणातील हवेचा दाब सर्वत्रच असल्यामुळे आपल्यावरही हा हवेचा दाब कार्य करतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर साधारणपणे 100 किलोग्रॅम हवेचा दाब असतो. मुलांनो, आज आपण हवेच्या दाबाविषयी आणि त्याच्या तापमानाविषयी जाणून घेतले आहे. पुढच्या वेळी त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाऱ्यांची माहिती करून घेऊ. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये रायगड जिल्ह्याच्या गुलाब गटाच्या सहभागी होत आहेत स्वप्नाली म्हात्रे, राजश्री म्हात्रे, अर्चना म्हात्रे, अस्मिता म्हात्रे, वैशाली म्हात्रे आणि तृप्ती म्हात्रे. नमस्कार स्वप्नाली ताई, राजश्री ताई, अर्चना ताई, अस्मिता ताई, वैशाली ताई आणि तृप्ती ताई. नमस्कार मॅडम. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? मस्त. अरे वा, तुमच्या सगळ्यांच्या आवाजामध्ये जोश आहे. मग तुमचे गटातले प्रयोग करून बघताना पण असाच जोश असतो का बरं? हो, असतो. अरे वा. आणि मग हे प्रयोग तुम्ही किती वेळा करून बघता आम्ही पाठवलेले?
आता आम्ही सगळेजण करतो. माता तर करतातच, मुलं हजर असेल तर त्यांच्याकडून पण करून घेतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे की मुलांकडनं प्रयोग करून घेणं. मग मुलं करतात का हे सगळे प्रयोग व्यवस्थितपणे? त्यांना नाही जमलं तर आम्ही असतो सांगायला. बरोबर बरोबर. करून घेतो. तुमच्या गटाचं तुम्ही नाव काय ठेवलंय स्वप्नालीताई? गुलाब. अरे वा, इतकं छान नाव दिलंय. का बरं असं नाव का दिलं तुम्ही? ग्रुप पण गुलाबासारखा टवटवीत आहे मॅडम. अरे वा, आणि मुलं पण अशी छान टवटवीत असतील नाही का? हो. वा वा वा. आता मला सांगा राजश्रीताई की तुमच्या गटाला आतापर्यंत किती आयडिया व्हिडिओज मिळालेत बरं? आजची व्हिडिओ 20वी आहे. बरं, आणि मग ह्या 20च्या आधीचे 19 प्रयोग तुमच्या गटात तुमचे करून झाले का? हो झाले. मजा आली का तुम्हाला? हो खूप मजा आली. अगदी पहिला प्रयोग तुमच्या गटामध्ये तुम्ही कुठला करून बघितला होता राजश्रीताई? पाण्याचा ग्लास डोक्यावर घेऊन चालणे. आणि मग त्यात पाणी पण होतं की नव्हतं? हो होतं पाणी. मग पडला पाण्याचा ग्लास पडले की नाही पडले? पडले काही कांचे. हो. मग किती जणी भिजल्यात? 2 जणी. अच्छा, आणि जिंकलं कोण मग ह्या खेळात? एक माता जिंकली. पुढे कोण, जाऊन. काय नाव त्यांचं? स्वप्नाली. अरे वा. आणि आता अर्चनाताई तुम्ही आम्हाला सांगा की ह्यानंतरचा प्रयोग तुमच्या गटात तुम्ही कुठला करून बघितला होता? आम्ही मॅडम घरातील साहित्यापासून रंग बनवले. म्हणजे आपल्या घरात फळभाज्या, बीट, गाजर, जसं त्या व्हिडिओमध्ये जसा दिला होता ना तसा आम्ही त्या घरी म्हणजे आम्ही तो प्रयोग केला. हो, रंग बनवलं हो त्याचे आम्ही. बरं, आणि मला या रंगांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला? रंगांचा चित्र पेंटिंग करण्यासाठी केला आम्ही. अरे वा. ते देताना हे वर्कशीट देताना त्यासाठी आम्ही तो यूज केला. अच्छा, आणि मला सांगा की काही अंकांवरनं आम्ही प्रश्न किंवा या आयडिया व्हिडिओज मध्ये आम्ही काही व्हिडिओज पाठवले होते. कुठले कुठले होते बरं ते अंकांच्या संदर्भातले? अंकांमध्ये व्हिडिओ म्हणजे काही अंक चित्र होती. त्या चित्रानुसार किती चित्र आहेत ते लिहायचे होते. काहींना रंग भरायचा होता, काहींना ठिपके होते. ठिपक्यांना आकार द्यायचा होता. आकार म्हणजे फिरवायची होती फक्त त्यावरून. गाळलेले होते म्हणजे 1, 2 नंतर गॅप, नंतर 3 नंतर गॅप असा होता. त्याला कलर पण भरायचे होते. परत वजाबाकी होती ती पण होती. आणि अक्षरांवरनं तुम्ही कुठले कुठले प्रयोग करून बघितले अस्मिताताई? अक्षरांनी शब्द आम्ही तयार केले होते. अच्छा, मुलांना कुठली कुठली तुम्ही अक्षरं विचारली होती? उदाहरणार्थ क वरून सांग कोणकोणते म्हणजे शब्द तयार होतात. प वरून कोणते शब्द तयार होतात. ज, न असे अनेक शब्द विचारले होते आम्ही. प्रत्येकीने वेगवेगळे विचारले होते. अरे वा, मस्त. आता वैशालीताई तुम्ही आम्हाला सांगा की कुत्रा चावला तर कशी काळजी घ्यायला हवी. हा आयडिया व्हिडिओ पाहिला का तुम्ही? हो पाहिला. आणि मग तुम्हाला काय काय कळलं त्याच्यामधून? कुत्रा चावल्यानंतर आपण म्हणजे लगेच आपण घाबरून जातो. पहिले त्या माणसाला शांत राहायला सांगायला पाहिजे. पहिले आम्हाला माहिती नव्हतं, नंतर आपण घाबरायचो, आरडाओरडा करायचो. पण ते न करता ज्या व्हिडिओचा आम्हाला जो फायदा झाला आयडिया व्हिडिओ मार्फत, पहिले त्याला स्वच्छ धुवायचं त्या जखमेला. नंतर स्वच्छ धुवून नंतर त्याला साबणाने स्वच्छ धुवून नंतर त्याला मलमपट्टी करायचो. त्या माणसाला शांत रिलॅक्स नंतर डॉक्टरकडे न्यायचो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मधमाशी चावली तर कशी काळजी घ्यायला हवी हे कळलं का तुम्हाला? बरं, आता तृप्तीताई तुम्ही आम्हाला सांगा की अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओज अजून यायला हवे असं वाटतं का तुम्हाला? आम्हाला अजून नवनवीन आयडिया व्हिडिओ पाहिजेत. कारण मॅडम या आमच्या मुलांसाठी एकदम म्हणजे सोप्या वाटतात त्यांना. अजून काहीतरी आम्हाला नवीन नाविन्यपूर्ण आम्हाला काहीतरी शिकायला पाहिजे त्याच्यात. बरोबर बरोबर. मग हे सगळे प्रयोग करून बघत असताना तुम्हाला जाणवतं का मुलांमध्ये काही बदल होतोय सकारात्मक असा? होतात म्हणजे एकदम त्यांना आवडतात पण त्या गोष्टी करायला. आणि त्या आवडीने करतात ती मुलं. चित्र रंगवायला वगैरे किंवा ते 1, 2, 4, 5 स्टार मोजून किती संख्या आहे, षटकोन मोजून किती संख्या आहे, वर्तुळ मोजून किती संख्या आहे त्यांना आवडतात होते ना. आपण नुसता अभ्यास त्यांना न करता खेळाच्या माध्यमातून काहीतरी शिकायला त्यांना भेटते हे त्यांना जास्त आवडते. हे सगळ्यात बरोबर बोललात तुम्ही की खेळाच्या माध्यमातून मुलांना शिकवायला हवं, कारण ते मुलं अजून लहान आहेत. बरोबर. स्वप्नलेताई, राजश्रीताई, अर्चनाताई, अस्मिताताई, वैशालीताई आणि तृप्तीताई, तुमच्या गटातल्या मुलांची प्रगती खरंच खूप छान होतीये आणि तुमच्या सगळ्यांमध्ये जोशही खूप मस्त आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय. सो फ्रेंड्स, आज आपण समुद्र सपाटीजवळील हवेच्या दाबाचा अभ्यास केला. त्यावरून लक्षात आलं की पदार्थाची विरलता, घनता, आकारमान, वस्तुमान, अणुरेणू रचना
या गोष्टी त्या पदार्थाचं तापमान ठरवतात. म्हणूनच समुद्र सपाटीच्या पातळीवर हवा जास्त दाट असते आणि त्या उलट उंचीवर विरळ असते. आता आपण दुसरी बाजू लक्षात घेऊया. बघा ना, कोणतीही गोष्ट सुरुवातीला शिकताना आपल्याला कठीण वाटते, म्हणून मनावरील दाबही वाढतो. पण एकदा का आपण रुळलो, एका उंचीवर पोहोचलो की तो ताण कमी कमी होत जातो, पण आत्मविश्वास मात्र वाढत जातो. असेच उंचीवर जाण्यासाठी, नवा पल्ला गाठण्यासाठी आता आपण भेटूयात पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.